आज या ठिकाणी माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे जे काही अधिकारी आहेत ते आणि मत्स्य विकास आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी गिरजा मध्य प्रकल्प जो डॅम आहे त्या डॅमवर 2 संस्था आहेत. त्या संस्था या ठिकाणी स्थानिक मच्छीमार असतील, जे काही आदिवासी असतील किंवा जे मच्छीमारी करून व्यवसाय करतात अशा लोकांना एक शासनाचा नियम आहे की 10 किलोमीटर कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या जे काय मच्छीमार आहेत त्यांना या ठिकाणी तिथं त्यांना मासे व्यवसाय करून म्हणजे मासे पकडून दिले पाहिजे त्या धरणात. परंतु स्थानिक जे काही या ठिकाणी चेअरमन सचिव आहे ते या ठिकाणी ह्या आदिवासी लोकांना किंवा मच्छीमारांना त्या ठिकाणी मासे करू देत नाही आणि त्याच्यामुळं ह्या तलावाच्या 10 किलोमीटर कार्यक्षेत्राजवळ 12 गावं आहेत. यांना जर मासे धरू दिले तर या 12 गावाच्या आदिवासी तरुणांचा रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी मिटू शकतो. परंतु मी या ठिकाणी एक आंदोलन केलं होतं नगर जिल्ह्यामध्ये आणि ह्या पोरांनी मला त्या आंदोलनामध्ये व्हिडिओला बघितलं इंस्टाग्रामला आणि त्यांनी मला इथे बोलवलं म्हणून इथं आलो. तर मग इथं बोलवायचं कारण काय आहे की या ठिकाणचं जे काही मासेमारी सहकारी संस्था ज्या तिथून चालतात तिथे सगळा भ्रष्टाचार चालू आहे, सगळ्या बोगस संस्था आहेत. इथे ह्या गिरजा प्रकल्पावर 2 मच्छीमारीच्या संस्था आहेत आणि एका संस्थेचा चेअरमन बायको आहे, दुसऱ्या संस्थेचे चेअरमन नवरा आहे. सभासद संख्या पण सारखीच आहे आणि सगळे कायदे धाब्यावर ठेवून या ठिकाणी ह्या संस्था चालवल्या जातात. दुसरा ह्या संस्थेचा प्रश्न नाही. मी मध्ये गेलो त्याच्या अगोदर इथं 100 कार्यकर्ते होते. त्यांचे 5-6 तलावामध्ये ते लोक या ठिकाणी आले. त्यांच्या गावातसुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम फक्त संभाजीनगरमध्ये नाही, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची तर हा व्यवसाय करणारा आमचा आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजाला या ठिकाणी या संस्था त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे. परंतु सगळ्यात धनदांडग्यांच्या ताब्यात संस्था कोणाच्या ताब्यात आहेत? आमदाराचा PA, आमदाराचे जवळचे कार्यकर्ते, सगळ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात ह्या संस्था आहेत आणि हे लोक या ठिकाणी शासकीय अनुदान लागतात. आदिवासी विकास प्रकल्पाचं कोट्यवधी अनुदान या संस्थेला येतं आणि हे सगळे या बोगस सभासद दाखवतात आणि सगळे ते अनुदान गिळंकृत करतात. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आलो. तर या ठिकाणी आम्हाला जे अधिकारी आहेत मत्स्य आयुक्त त्यांना भेटण्यासाठी सुद्धा पोलीस जाऊया ना, 2 जण जा आणि 1 जण जा, ही काय दादागिरी चालू आहे. आणि त्याच्यामुळं इथं आम्ही बसलो का आयुक्त आल्याशिवाय आम्ही उठणार नाही. मग मॅडम इथं आले आणि मग त्यांनी समजून घेतलं. आम्ही तिथे गेलो तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये 111 मच्छीमार संस्था आहेत. किती? 111. ह्या 111 मच्छीमार संस्था आहेत आणि ह्या 111 गुणुले 10 गावं जर धरले तर 1100 गावाच्या आदिवासी लोकांचा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमध्ये मिटू शकतो. परंतु या ठिकाणी आदिवासी लोकांना आपल्या काय अधिकारी हे माहिती नाही. या ठिकाणी सभासद कसं व्हायचं, मासे धरण्यासाठी काय कायदा आहे हे सगळं माहिती नसल्यामुळं या ठिकाणी खरं परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून मी या ठिकाणी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या ठिकाणी ज्या काही मच्छीमारी संस्था तलाव असतील त्या कार्यक्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलं पाहिजेत. मासेमारीच्या जे काही संस्था आहेत त्यांच्या चेअरमनला सचिवाला जाऊन भेटलं पाहिजेत. आणि इथून मी सांगतो की 10 किलोमीटरच्या आतमध्ये तलावाच्या बिनधास्त जाऊन तुम्ही मासे पकडा. तुम्हाला जर कोणी हात लावला तर या ठिकाणी आम्ही एकलव्य वंचित आघाडीचे कार्यकर्ते आणि आदिवासी समाजाचे सगळे कार्यकर्ते तुमच्या सोबत राहू असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो.